Hello everyone, the topic of the today's video is an astrologist day. We have seen some information about this chapter in previous lesson. Today we will see the main plot of the an astrologist day. या स्टोरीचे लेखक आहेत R.K. नारायण, ज्यांचा जन्म 1906 झालेला आहे आणि मृत्यू 2001 झालेला आहे. त्यांचे पूर्ण नाव होते राशीपुरम कृष्णस्वामी अय्यर नारायण स्वामी आणि ते खूप असे नावाजलेले वेल नोन नॉवेलिस्ट आहेत. इंडियन इंग्लिश रायटिंगमध्ये त्यांचं भरपूर असं योगदान आहे आणि त्यांचं लिखाण हे सामान्य लोकांशी निगडीत असल्यामुळे ते अतिशय फेमस असे रायटर राहिलेले आहेत. अशीच एक कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. त्यांची मालगुडी डेज या कलेक्शनमधली ही एक स्टोरी आहे जी की अतिशय फेमस आहे आणि म्हणजे सामान्य लोकांशी निगडीत अशी ही एक स्टोरी आहे. ॲस्ट्रॉलॉजर म्हणजे काय, तर ॲस्ट्रॉलॉजर्स मीन्स ज्योतिषी आणि अशा एका ज्योतिषीची कहाणी आहे जी की मी तुम्हाला मराठीत अतिशय साध्या सोप्या पद्धतीने सांगणार आहे, जी की तुम्ही रीड कराल तेव्हा तुम्हाला ती अतिशय सोपी अशी वाटेल. लेट्स सी. Punctually at midday, he opened his bag and spread out his professional equipment, which consisted of a dozen cowrie cells, a square piece of cloth with obscure mystic charts on it, a notebook, and a bundle of palm yarra writing. His forehead was resplendent with sacred ash and vermilion, and his eyes sparkled with a sharp, abnormal gleam, which was really an outcome of a continual searching look for customers. भर दुपारची अशी वेळ आहे आणि या ज्योतिषाने आपल्या बॅगमधून हे काही सामान काढलेलं आहे आणि त्यामध्ये आहे कवड्या असतील, काही चार्ट्स आहेत, पंचांग आहेत आणि जे की भविष्य पाहण्यासाठी जे लागणारे साहित्य आहे तो ते काढत आहे. पामियारा रायटिंग म्हणजे हे वेगवेगळ्या प्रकारचं पंचांग वगैरे त्याच्याकडे आहे. काही नोटबुक आहे एक छोटीशी आणि तो कवड्या वगैरे तो बाहेर काढून ठेवतो आणि जे की आपल्या समजण्या पलीकडे आहे. काहीतरी सुपरनॅचरल असं काहीतरी पॉवर असल्यासारखं त्यामध्ये अशी ही वेगवेगळ्या प्रकारचे पंचांग पुस्तकं त्याच्याकडे आहेत जे भविष्य पाहण्यासाठी लागतात. तो ते त्या बॅगमधून काढत आहे आणि त्याच्या कपाळावर एक त्याने इबीत लावलेला आहे आणि गळ्यात त्याच्या रुद्राक्षाचा माळा आहेत आणि तो काय करत आहे तर सध्याला तो कस्टमरच्या शोधात आहे की कोणीतरी त्या गर्दीतून आपल्याकडे येईल आणि आजचं आपलं गिऱ्हाईक होईल. अशा रीतीने तो आपलं सर्व काही सामान म्हणजे थोडक्यात तो आपलं दुकान थाटत आहे भविष्य पाहण्याचं आणि त्याचे डोळे ज्यामध्ये एक वेगळ्याच प्रकारची चमक आहे आणि त्याचा तो मिस्टिक ॲपिरन्स आणि काहीतरी वेगळी ताकद या माणसात आहे असं येणाऱ्या जाणाऱ्याला वाटत आहे. म्हणजेच तो काहीतरी खरा अंदाज लावतो भविष्याचा असं लोकांना वाटतं त्याच्या अपिरन्सकडे पाहून. त्याची वाढलेली दाढी असेल किंवा डोक्यावर जो फेटा आहे केसरी रंगाचा, तसेच भगवे वस्त्र त्याने परिधान केलेले आहेत, रुद्राक्षाचा माळा आहेत गळ्यात, हातात पण आहेत आणि अशा प्रकारे त्याचा मिस्टिक अपिरन्स आहे. त्याच्या डोळ्यात वेगळ्या प्रकारची चमक आहे आणि त्याला पाहून लोक त्याच्याकडे आकर्षिले जातात. त्या बाजाराकडे येणारा एक चिंचोळा रस्ता आहे, त्यामधून येणाऱ्या जाणाऱ्याची खूप अशी गर्दी आहे आणि अशा मोक्याच्या ठिकाणी तो बसलेला आहे सिटी टाउन हॉल पार्कच्या जवळ आणि त्यामध्ये एक मोठं असं चिंचेचं झाड आहे आणि त्या चिंचेच्या झाडाखाली तो आपली चटई आतरून तिथे त्याने आपलं भविष्य पाहण्याचं दुकान थाटलेलं आहे आणि येणारे जाणारे लोक त्याच्याकडे पाहत आहेत
आणि तोही अशा लोकांमध्ये आपला कस्टमर शोधत आहे की कोणीतरी येईल माझ्याकडे भविष्य पाहण्यासाठी. म्हणून असं हे गर्दीचं ठिकाण पाहून तो तिथं बसलेला आहे. आर के नारायणनी सांगितल्याप्रमाणे त्या बाजाराची त्यांनी तिथे एक प्रकारे नरेशन केलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, अ व्हरायटी ऑफ ट्रेड्स अँड ऑक्युपेशन्स वॉज represented all along its way: medicine sellers, sellers of stolen hardware and junk, magicians, and above all an auctioneer of cheap cloth who created enough din all day to attract the whole town. आणि या बाजारात तुम्हाला माहिती आहे की आठवडी बाजार वगैरे आपण पाहिलेला आहे की कसा असतो. लोक मोठ्याने ओरडतात कशासाठी, तर माझं किती स्वस्त आहे ते तुम्ही घेण्यासाठी या, किंवा माझं किती चांगलं आहे. अशा प्रकारे लोक आरडाओरड करून बाजारात आपला माल विकण्याचा प्रयत्न करत असतात. त्याचप्रमाणे इथं वेगवेगळे जे व्यापारी आहेत, वेगवेगळ्या व्यावसायिक करणारे जे लोक आहेत ते काय करत आहेत, आपल्या मालाची विक्री करण्यासाठी मोठ्याने ओरडत आहेत. आणि त्यामध्ये आहेत काही औषध विक्रेते आहेत, काही जे चोरीचे हार्डवेअर वगैरे जंक विकणारे सेलर्स आहेत, तसेच काही जादूगार आहेत, अँड काही जुने कपडे विकणारे लोक आहेत की आपण पाहिलेलं आहे 100 रुपयामध्ये 2 घ्या, 100 रुपयामध्ये 3 घ्या. जसं वेळ कमी म्हणजे दिवस हे होत जाईल, दिवस मावळत जाईल, त्यावेळेस काय करतात लोक की आपल्या जो माल आहे तो विकला जावा म्हणून त्याचे प्राईस किंवा रेट कमी करण्यात ते सुरुवात करतात. तशा प्रकारे इथं मोठ्याने गोंधळ घालत आहेत हे लोक, आरडाओरड सुरू आहे. आणि ह्या अशाच गर्दीत तो भविष्य पाहणारा ज्योतिषी पण बसलेला आहे, असं त्या बाजाराचं वर्णन आर के नारायण यांनी केलेलं आहे. Let's we see who created enough din all day to attract the whole town. Next to him in OC furnaces came a vendor of fried groundnut who gave his ware a fancy name each day, calling it Bombay ice cream one day, and on the next Delhi almond, and on third Raja's delicacy, and so on and so forth, and people flocked to him. बघा, आणि त्याच्याजवळ असाच एक आईस्क्रीम विकणारा माणूस आहे जो आपल्या आईस्क्रीमला वेगवेगळी फॅन्सी नावे देऊन आपला आईस्क्रीम विकण्याचा तो काय करत आहे, प्रयत्न करत आहे. कधी तो म्हणतो की इट इज दिल्ली आल्मंड म्हणजे बॉम्बे आईस्क्रीम म्हणतो, कधी त्याला डेली आल्मंड म्हणतो, तर कधी राजाज डेलिकसी असे नाव देऊन तो आपल्या आईस्क्रीमला विकण्याचा प्रयत्न करतो की ज्यामुळे जास्तीत जास्त गर्दी तिथे होईल आणि त्याचा तो आईस्क्रीम विकण्याचा प्रयत्न सफल होईल किंवा तो पूर्ण आईस्क्रीम विकून आपल्या घरी निघून जाईल. अशा प्रकारे तो तिथे प्रयत्न करत होता. The astrologer transacted his business by the light of a flare which flared and smoked up above the groundnut heap nearby. आणि त्या ॲस्ट्रॉलॉजरच्या जवळच एक शेंगा विक्रेता आहे जो शेंगा भाजतही आहे आणि त्याचा धूर आणि त्याचा तो फ्लेअर वास तिथे काय होत आहे, दरवळत आहे. आणि अशा प्रकारच्या बाजारातली गर्दीचं वर्णन किंवा हे जे विक्रेते करत आहेत ते इथे सांगण्याचा प्रयत्न आर के नारायणनी केलेला आहे. हाफ द एन्चantment ऑफ द प्लेस वॉज ड्यू टू द फॅक्ट दॅट did not have the benefit of municipal lighting. The place was lit up by shop lights. One or two had hissing gas lights, some had naked flares stuck on poles, some were lit up by old cycle lamps, and one or two, like the astrologer, managed without lights of their own. It was a bewildering crisscross of light rays and moving shadows.
म्हणजे इथं आर के नारायणनी सांगितलेलं आहे की हा जो ज्योतिषी होता तो त्याच्याकडे स्वतःची अशी लाईट होती का, तर नाही. तो काय करत होता, त्याच्या जवळच असणारे जी दुकानं आहेत त्या दुकानातली लाईट तो प्रकाश याच्या जवळ पडत असे आणि त्यावर तो आपला हा धंदा चालवत असे. म्हणजे त्याच्याजवळ स्वतःची अशी लाईट होती का, तर अजिबात नाही. ज्या दुकानासमोर तो बसत असे किंवा त्या बाजारात इकडे तिकडे जी दुकाने होती त्यावेळेस त्यांच्याजवळ ज्या गॅस बत्त्या होत्या किंवा मेणबत्त्या म्हणा किंवा जी वेगवेगळ्या प्रकारची कंदिलं वगैरे होती त्याच्यापासून हे लाईट घ्यायचे आणि जोपर्यंत त्यांना ती लाईट अवेलेबल व्हायची तोपर्यंत ते काय करायचे, त्या प्रकाशाने हा आपला बिझनेस करायचे. आणि जेव्हा ही लाईट त्यांना म्हणजे दिसेनाशी झाली की ते काय करायचे की आपला धंदा ते बंद करायचे, कारण त्यांच्याजवळ स्वतःची अशी कोणतीच लाईट ची व्यवस्था नव्हती. When he began life and he knew no more of what was going to happen to others than he knew what was going to happen to himself next minute. He was as much a stranger to the stars as were his innocent customers. Yet he said things which pleased and astonished everyone. That was more a matter of study, practice and shrewd guesswork. आणि ह्याचा जो बिझनेस होता तो कशावरचा होता, तो निव्वळ गेस करण्यावरचा होता. की म्हणजे तो काय होता, तो लोकांची मनं जाणण्यात क्लेवर होता, अतिशय शहाणा म्हणजे अतिशय हुशार असा होता तो. आणि तो काय करायचा की समोरच्या माणसाच्या मनात काय चाललेलं आहे हे तो गेस करायचा आणि त्यावर तो आपलं भविष्य सांगायचं. म्हणजे त्याच्यावर जास्त असं काही माहिती नसायचं, पण समोरच्या व्यक्तीच्या हावभावामुळे प्लस त्याच्या सांगण्यावरून याला त्याच्याबद्दल सर्व काही माहिती व्हायचं. आणि टोटली हा कसला धंदा होता याचा, तर गेस वर्क करण्याचा होता. म्हणजे फक्त तो काय करायचा, ती समोरच्या माणसाच्या मनात काय चाललेलं आहे आणि तो काय बोलत आहे याच्यावर तो त्याचा भविष्यामधलं किंवा पास्टमधल्या काही गोष्टी सांगायचा आणि लोकांना त्याच्यावर विश्वास बसायचा की या माणसाला स्वतःलाच माहीत नाही की याच्याबरोबर काय होणार आहे या ज्योतिषाला, तर तो लोकांचं काय भविष्य सांगणार. पण तो टोटली कशात क्लेवर होता की लोकांचं मन वाचण्यात क्लेवर होता. त्यामुळे तो त्याचा बिझनेस व्यवस्थितरित्या तो तिथे चालवत होता. ऑल द सेम इट वॉज ॲज मच ॲज an honest man's labor as any other and he deserved the wages he carried home at the end of the day. आणि अशा प्रकारे जेव्हा ते लाईट वगैरे म्हणजे बाकीची दुकाने जेव्हा बंद व्हायची, याला ज्याच्याकडून लाईट मिळत असे किंवा उजेड मिळत असे ती दुकाने बंद झाल्यास याला ऑब्व्हियसली आपलं दुकान बंद करून घराकडे आपलं सामान, आपलं जे भांडवल आहे ते भविष्य पाण्याचं घेऊन त्याला ते इथून निघावं लागत होतं ॲट द एंड ऑफ day. He had left his village without any previous thought or plan. आणि त्यानं त्याचं काय केलं होतं, तर गाव सोडलेलं होतं की कुठलाही विचार न करता किंवा कुठलाही पुढचा प्लॅन त्याच्याकडे नव्हता. तरी अशा पद्धतीने त्याने ते काहीशा कारणामुळे त्याचं गाव त्याने सोडलेलं होतं. If he had continued there, he would have carried on the work of his forefathers, namely tilling the land, living, marrying and reaping in his cornfield and ancestral home. But that was not to be. He had to leave home without telling anyone, and he could not rest till he left it behind a couple of 100 miles. To a villager it is a great deal, as if an ocean flowed between. आणि त्याने आपलं गाव सोडलेलं होतं काहीशा कारणामुळे. आणि जर त्या गावात राहिला असता आपल्या, तर त्याला त्याच्या पूर्वजांचाच तिथे उद्योग करावा लागला असता, त्याला शेती करावी लागली असती. मग ती मक्याची असो, भाताची शेती करून तिथेच लग्न वगैरे करून तिथेच राहावं लागलं असतं आणि आपल्या पूर्वजांचा बिझनेस त्याला करावा लागला असता. पण त्याने आपलं गाव कुणालाही न सांगता अतिशय छुप्या पद्धतीने आपलं गाव सोडलेलं असतं. आणि तो काय केलेला असतो, 100 miles म्हणजे खूप दरमजल करत तो
दुसऱ्या गावी आलेला असतो लांबच्या, आणि एखाद्या व्यक्तीसाठी हे चॅलेंजिंगच आहे की एका ठिकाणाहून आपलं सगळं काही सोडून दुसऱ्या ठिकाणी जाऊन आपलं नवीन आयुष्य तयार करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि जी की या ज्योतिषाने केलेली होती की त्याच्या पास्टमध्ये काय झालेलं होतं इथे काही रिझन त्याने सांगितलेलं नाही आहे सध्याला, पण इतकी माहिती इथे दिलेली आहे की त्याने तो गाव सोडलेलं होतं. नेक्स्ट, he had a working analysis of mankind. He had working analysis of mankind's troubles, marriage, money, and the tangles of human ties. Long practice had sharpened his perception. Within 5 minutes, he understood what was wrong. आणि त्याने खूप सारा असा मानव जातीचा अभ्यास केलेला असतो आणि या मानवाच्या वेगवेगळ्या समस्याला त्याने तोंड दिलेलं आहे आणि याचे काय केलेलं आहे त्याचं ॲनालिसिस केलेलं आहे. त्याच्यामुळं मानवाच्या ज्या ज्या समस्या असतात, कुणाच्या लग्नासंबंधीच्या असतील, कुणाच्या पैशासंबंधीच्या असतील आणि वेगवेगळ्या अशा प्रकारच्या समस्या असतात आणि या समस्या त्याने जाणलेल्या होत्या आणि त्याला त्यावर अतिशय चांगल्या प्रकारे कमांड मिळालेली होती आणि त्याच्यामुळे तो जनरली सगळ्यांचे प्रॉब्लेम्स हे याच्या व्यतिरिक्त वेगळे असे काही असत नाही आहेत. कोणी कशासाठी भविष्य पाहतं, तर कोणी लग्नासाठी भविष्य पाहतं, कोणी माझ्याकडे पैसा येत नाही म्हणून भविष्य पाहतं, कोणी माझ्याकडे नोकरी नाही म्हणून भविष्य पाहतं, तर कोणी घरात माझ्या भांडणं आहेत, काय म्हणजे नेमकं काय होत आहे हे सगळं पाहण्यासाठी अशा लोकांचा सहारा घेतला जातो आणि तेच नेमका या गोष्टींचा फायदा उचलतात, जे की इथं या ज्योतिषाने केलेलं असतं. आणि तो ऑलरेडी खूप हुशार असल्यामुळे लोकांच्या या गोष्टी तो 5 मिनिटाच्या आत जाणू लागतो आणि त्याला कळते की कुठे काय चुकत आहे. त्यामुळे त्याला त्या सगळी इन्फॉर्मेशन लगेच सांगता येते आरामात की तुझा असा प्रॉब्लेम आहे, तुझा हे आहे, म्हणजे त्याच्यावर हा उपाय आहे. आणि ही चार्ज 3 पैसे per questions. Never opened his mouth till the other had spoken for at least 10 minutes, which provided him enough for a dozen answers and advices. आणि जेव्हा कोणी व्यक्ती त्याच्याकडे भविष्य पाहण्यासाठी येतो तेव्हा काय होतं की तो पहिले 10 मिनिटं काहीच बोलत नाही आणि समोरच्या व्यक्तीचं ऐकून घेतो की त्याला काय प्रॉब्लेम आहे आणि तो काय काय बोलत आहे. आणि जेव्हा when he told the person not getting the fullest result for your efforts, 9 out of 10 were disposed to agree with him. Or he questioned, is there any woman in your family, maybe even a distant relative, who is not well disposed towards you? Or he gave an analysis of characters. Most of your trouble are due to your nature. How can you be otherwise with a Saturn where he is? You have an impetuous nature and a rough exterior. This endeared him to their hearts immediately, for even the mildest of us loves to think that he has a forbidding एक्सटेरियर. आणि तो काय करतो, पहिल्या 10 मिनिटे काहीच बोलत नाही, समोरच्या व्यक्तीचं सर्व काही ऐकून घेतो. ऐकून घेतल्यानंतर त्यावर तो गेस करतो की ह्याचा नेमका काय प्रॉब्लेम आहे आणि त्यावर तो त्याच्या फ्युचर सांगत असतो. जनरली आपण म्हणत असतो की मी खूप अभ्यास केला तर भविष्य पाहणाऱ्याजवळ गेलात तुम्ही आणि खूप अभ्यास केलेला असेल तर ऑब्व्हियसली तो तुम्हाला काय सांगेल की तुम्ही आरामात 90% घ्याल. म्हणजे हे काय झालं, जनरली तुम्ही खुश पण व्हाल एक तऱ्हेने आणि दुसरं म्हणजे तुम्ही त्याला पैसे द्याल की हां अगदी बरोबर सांगितलं आणि तुम्ही अभ्यास केला असल्यामुळे तुम्हाला तो कॉन्फिडन्स असणारच. तशाच प्रकारे इथे हा आन्सर द्यायचा अगदी हुशारीने की तुम्ही खूप मेहनत घेतलेली आहे आणि तुम्हाला योग्य ते जे काही असेल प्रॉब्लेममध्ये ते
त्या प्रकारे तुम्हाला सोल्युशन मिळेल. मग तो काय सांगायचा परत की तुम्ही खूप प्रयत्न करत आहात काहीतरी चांगलं व्हावं, पण तुमचं होतच नाही आहे. त्याच्या बोलण्यावर किमान म्हणजे काही लोक विश्वास ठेवायचे, म्हणजे 10 पैकी 9 लोकांचा या गोष्टीवर सहज विश्वास बसायचा की बरोबर आहे, हा जो बोलत आहे बरोबर आहे, मी खूप प्रयत्न करतो, मी खूप कष्ट घेतो, पण माझ्या आयुष्यात काही होतच नाही. मग तो काय म्हणतो की हां, तुम्ही खूप प्रयत्न करत आहात, ज्योतिषी म्हणतो की तुम्ही खूप प्रयत्न करत आहात, पण तुमच्या हाती यश लागत नाही आहे. मे बी मग ते वेगवेगळ्या पंचांगामधल्या शनीचा दोष असेल किंवा कुठल्या वेगवेगळ्या ग्रहांचा दोष काढून देतो. म्हणजे ह्या गोष्टी आहेत आणि तिथे तो सांगतो की खूप सारे तुमच्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स हे तुमच्या नेचरमुळे, तुमच्या या वागण्यामुळे तुमच्या आयुष्यात खूप सारे प्रॉब्लेम्स क्रिएट होत आहेत. हे जेव्हा सांगितलं जातं समोरच्या व्यक्तीला, तो ज्योतिषी जेव्हा सांगायचा तेव्हा सगळ्या लोकांना त्या गोष्टीवर विश्वास बसायचा की हां, माझ्या हे अशा वागण्यामुळे माझ्या आयुष्यात प्रॉब्लेम्स क्रिएट होत आहेत. म्हणजे तो एक प्रकारे त्या लोकांना त्या गोष्टीवर भरोसा बसवून द्यायचा की नाही, तुम्ही जे वागत आहात ना, त्या वागण्यामुळेच एखाद्या व्यक्ती चांगला वागत असेल तर काही त्याच्या आयुष्यात घडत असेल तर त्या तुझ्या चांगल्या वागण्यामुळे किंवा वाईट तो कुणाला म्हणू शकत नव्हता इथे, कारण त्याला पैसे कमवायचे होते, तर तुझ्या या नेचरमुळे तू अडचणीत येत असं तो लोकांना पटवण्यात अगदी पटाईत होता. थँक्यू एव्हरीवन.